सर इंदिरा सरांच्या सह्या घेऊन या. ओके. तृप्ती मॅडम. हा राणी बोल ना. ती वरची फाईल बघू. हा. सर या डॉक्युमेंट वरती साइन हवे होत्या. सगळे रिपोर्ट्स टॅली झालेत? यस सर. ओके, मी चेक करून साइन करतो. ओके सर. आज तुमची आई पण जेवली नाहीये. तुमच्यामुळे ती उपाशी राहिलेली तुम्हाला आवडेल का? नसेल आवडत तर लवकर कॅन्टीन मध्ये जा. ती तुमची वाट बघते. आई काय आहे? मी नाही जेवलो म्हणून तूही नाही जेवलीस. इंद्रा, का ग? प्लेट्स घेऊन या ना. तुला माहितीये ना, तू नाही जेवलास की मी पण नाही जेवत. एक तर तू सकाळी नाश्ता न करता गेलास. मी तुला किती आवाज देत होते. म्हणून म्हणलं आता दुपारच्या जेवणाचा डबाच घेऊन जाते. तुला आवडते ना म्हणून बटाट्याची भाजी बनवली. वाव आई. आणि आता मी स्वतःच्या हाताने बनवणार आहे तुला. ओके. चल पटकन आता आ कर. नाही आई, पहिले तू आकर. नाही ते म्हणजे मी खाईन, पण एका अटीवर खाईन. आता कसली अट? आधी मला प्रॉमिस कर, यापुढे तू जेवणावर राग काढणार नाहीस. अरे तू नाही जेवलास की मलाही जेवण जात नाही. बरं ठीक आहे, मी प्रॉमिस करतो की मी इथून पुढे जेवणावर राग काढणार नाही. फक्त विषय कामाचा नाही असला पाहिजे. काय खा ना तू. भूक लागली असेल. अजून तुला भूक लागली असेल, खा तू. तो पाहिजे कुटकुटलास. असं म्हणत होतो की भाजी मला असं वाटतंय खूप छान झालीये. तुम्हाला पटकन बरोबर भूक लागलीये मला. अरे तसं म्हणालास? मी तुला लहानपणापासून ओळखते. असं तुम्हाला गंडवत असतोस काहीतरी बोलून. बरं आई, लंच ब्रेक ऑलरेडी ओव्हर झालाय. मला कॉल आहे. पटकन भरव ना. झालं तुझं परत काम सुरू. असं जेवणाकडे दुर्लक्ष केलंस आणि आजारी पडलास तर हे कॉल वगैरे होणार आहेत तुझे. जेवायला नको. बरोबर. हा कर. हा, इंदिरा सर पण जेवले आणि मालती मॅडम पण खुश झाल्या. चला आता आपण कामाला लागूया. मॅडम, इंदिरा सर जेवले ना तुमच्या बरोबर? हो. ते बरं झालं बघा. ते जर आज जेवले नसते ना तर आम्हा कामगारांना लई वाईट वाटलं असतं. आणि अजून एक गोष्ट भारी झाली ना, आता मला कंपनी सोडून नाही जावं लागणार. तुझं नाव काय ग? राणी. राणी? तू फक्त नावाने राणी आहेस. इथे कामगार आहेस, माहितीये ना? तेव्हा कामगार म्हणूनच राहा ना. तुझे काय मगाशी सगळ्यांना भाषण देत होतीस ना, ते मी सगळं ऐकलं. कसं आहे ना राणी, माणसाने आपली पायरी ओळखून राहावं. तुला ही नोकरी मिळाली ना की केवळ आणि केवळ आबासाहेबांच्या मेहरबानीमुळे. तेव्हा ती जपण्याचा प्रयत्न कर. उगाच लीडर बनायला जाऊ नकोस. नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला काही लीडर वगैरे बनायचं नाहीये. ते तर मी इंदिरा सरांना माझा मुद्दा समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. मुद्दा समजावण्याची ही पद्धत नाहीये. म्हणून म्हंटल ना, पायरीनी कळसाची बरोबरी करायला जाऊच नाही. तुझी जागा खाली आहे, सगळ्यात खाली. ते कायम लक्षात ठेवायचं. हाय का आता? मला वाटलं मालती मॅडम खुश होतील, पण हे तर भलतच झालं. आणि राहिला पायरीचा प्रश्न मॅडम, मंदिरात जाणारा प्रत्येक माणूस मानाचा नारळ पहिल्या पायरीवरतीच पुडतो. त्यामुळे जेवढा कळस महत्वाचा तेवढीच पायरी. राणे चल की, चल लवकर, उशीर झालाय, भूक लागली. आले आले, चल चल चला.
किती झाले काय काही उशीर झाला बाबा आज माझं सगळं पाय दुखायला लागलेत माहितीये का. काय झालं? सगळे इतके आश्चर्याने काय बघताय? अहो सर, तुम्ही या वेळेला इथं तुम्ही आज सगळ्यांनी 1 तास एक्स्ट्रा काम केलंय. सो आज माझा लंच ब्रेकमुळे वेळ वाया गेला. त्याला भरून काढायला मीही एक्स्ट्रा 1 तास काम करून त्या वेळेची भरपाई केली. बाय द वे, उद्यापासून इथे काही फेस रेकग्निशन मशीन्स असतील. फेस रेकग्निशन मशीन म्हणजे कोण किती वाजता आलं, कोण किती वाजता गेलं, कोणी किती सुट्ट्या घेतल्या, हा सगळा डेटा त्या ऍपमध्ये स्टोअर्ड असेल आणि त्यानुसार सगळ्यांचा पगार ठरेल. सो इफ इन केस कधी मीही उशिरा आलो तर माझाही पगार कट होईल. आणि हा नियम सगळ्यांसाठी सारखा असेल, तुमच्यासाठीही आणि माझ्यासाठी. आणि ही मशीन आहे, सो इथे कुठल्याही पार्शियलिटीचा काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे, गुड नाईट. शपथ, या कारल्याचं काय कळतच नाही बाबा. कधी गोड वागते कधी कडू. कधी कधी ना दिसतं तसं नसतं गोट्या. इंद्रा सर एवढे पण वाईट नाहीयेत. हा, जरा जास्तच नियमांनी वागतात आणि वेळेची किंमत करतात. पण मला वाटतंय ते लवकरच आपली पण किंमत करतील. राणे, हा? तू तुझी कामगार सेना इथं का बसली आज? अहो, त्यांना ना एक भलतंच टेन्शन आलंय. विचारा ना तुम्ही. ए यार, काय रे? हा, अरे कसला विचार करत बसलाय तुम्ही आज? ते डबडं आणलंय ना फॅक्टरीत. मी काय म्हणतो, ते डबडे बसवायची काय गरज आहे? पहिलं कसलं लय भारी चाललं होतं. अहो, रजिस्टरवर येताना सही, जाताना सही, लागली की हजेरी. होय की? ते टेक्नॉलॉजी का फिक्नॉलॉजी आहे ना, ते आता जग हळूहळू बदलत चाललंय ना. तो मग ते रजिस्टर आणि पेन गेला, त्या जागेवर आलं डबडं, नाही का बुवा? होय होय. अरे ते समज खरं आहे तुझं, पण ते चालवायचं कसं, त्याच्यात हाजरी लागती कशी, हे कुणाच्या टाळक्यात शिरायचं? म्हणजे आपली हाजरीच नाही लागली तर आपले पगार कट होणार वे? अगं, मग इंद्रजित सरांनी तेच सांगितलं आहे की. हा, मला कळलंय आता काय आहे नक्की. अहो, लय सोपं आहे. हे बघा, असा चौकोनी बॉक्स असतोय, कळलं का? आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये कॅमेरा असतोय. आपण सकाळी फॅक्टरीत गेलं का नाही की त्या चौकोनात असा आपला चेहरा ठेवायचा, कळलं का? चेहरा ठेवला की ते बरोबर आपला